दादांच्या कामकाजाच्या संदर्भात मी सांगितलं पाहिजे असं काही नाही, परंतु मी जे काही बघितलं ते दादांचं पक्षातलं पक्षीय जे काही ताळमेळ आहे तो सुद्धा जर बघितला तर प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक समाजाच्या माणसाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर दिलं। त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातली जर परिस्थिती बघितली तर माझ्यासहित मी आदिवासी तसं इतर सगळ्या समाजाला, मग ते समाजानं किती मोठ्या आहेत अल्प आहेत ह्याच्यापेक्षा सर्व समाजाला संधी देण्याचं काम त्या ठिकाणी दादांनी केलं। आणि त्याच माध्यमातून आज आपण पारदादांकडं जयदादांकडं जी आश लावून बसलोय दादा की बुलंद तोफ, तर एकच वादा आणि अजितदादा, एकच वादा आणि पारदादा, अशाच पद्धतीचं आम्हाला भविष्यात सगळ्यांना सामावून घ्याल